पुढे मोठी बातमी। महायुतीचा उत्तर महाराष्ट्र दारुण पराभव या ठिकाणी झालेला आहे आणि असं असताना जळगाव जिल्ह्यातल्या 2 जागांचा बालेकिल्ला मात्र भाजपने राखलाय। यात खडसेंचा मोठा वाटा आहे आणि त्यामुळे त्यांची सून आणि रावेरच्या तिसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आलेल्या रक्षा खडसे यांची मंत्रिपदावर वर्णी लागली आहे। उत्तर महाराष्ट्रात खडसे यांनी फडकवलेल्या झेंड्यावरचा हा खास रिपोर्ट। मोदींच्या टीम मध्ये रक्षा खडसेंची वर्णी, कोथळीच्या सरपंच ते केंद्रीय मंत्री। उत्तर महाराष्ट्रात खडसेंचा झेंडा। लोकसभा निवडणुकीत राज्यात भाजपची पिछेहाट झाली। उत्तर महाराष्ट्रात देखील नाशिक, दिंडोरी, नंदुरबार, धुळे इथे महायुती आणि भाजपचा पराभव झाला। मात्र जळगाव आणि रावेर 2 मतदारसंघांनी भाजपची लाज राखली। त्यात रक्षा खडसे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर रावेरमध्ये भाजपात पक्षांतर्गत बंडाळी उफाळून आली होती। मात्र शरद पवार गटाचे आमदार असलेल्या एकनाथ खडसे यांनी भाजपमध्ये प्रवेशाचे संकेत दिले आणि ते जोमाने सुनेच्या प्रचाराच्या कामाला लागले। जिल्ह्यातील दोन्ही महिला उमेदवार निवडून आल्या। स्मिता वाघ नवीन असल्यामुळे हॅट्रिक केलेल्या रक्षा खडसे यांना मंत्रिपदाची आयती संधी चालून आली। विशेष म्हणजे रक्षा खडसे यांनी देखील मंत्रिपद मिळाल्यानंतर आपल्या विजयाचं श्रेय आपल्या सासऱ्यांना दिलं। सगळ्या जनतेचे, आमच्या नेत्यांचे खूप खूप मनापासून मी आभार मानते की जनतेने मला तिसऱ्यांदा खासदार म्हणून इथे पाठवलं, म्हणून सगळं श्रेय जनतेला जातं। त्याचबरोबरने नाथाभाऊंचाही याच्यामध्ये वाटा आहे। तर ह्या निवडणुकीमध्ये असं कोणी नाही आहे की त्यांनी माझ्यासाठी काम केलं नाही आहे। रक्षा खडसेंना मंत्रिपद मिळाल्यानंतर त्यांचे सासरे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे गहिवरले। आपल्या आयुष्यातील सर्वात आनंदाच्या क्षणांपैकी हा एक क्षण असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली। आपल्याला आनंदाश्रू आवरत नाही असंही खडसेंनी नमूद केलं। मला आनंदाचे अश्रू आवरले जात नाहीये। गेल्या अनेक वर्ष केलेल्या परिश्रमाचं हे फळ आहे। सर्वांच्या आशीर्वाद रक्षाताईच्या पाठीशी आहे आणि या ठिकाणी रक्षाताईंना शपथविधीसाठी बोलवलं। आज एक सर्वात मला आनंद आहे। मावळत्या लोकसभेत उत्तर महाराष्ट्रातील सर्व 8 जागांवर भाजप शिवसेना युतीचे खासदार होते। मात्र यातल्या 6 जणांचा पराभव झाला। यातले मंत्रिपदासाठी दावेदार असलेले सुजय विखे, हिना गावित आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांचा देखील समावेश होता। त्यामुळे रक्षा खडसे यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडली। 37 वर्षांच्या रक्षा खडसे यांचा राजकीय प्रवासही आपण पाहूयात। रक्षा खडसे रावेरमधून तिसऱ्यांदा लोकसभेवर निवडून आल्या। त्यात ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या सून आहेत। त्यांचा राजकीय प्रवास हा सरपंच पदापासून सुरू झालाय। त्यानंतर त्या जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आल्या होत्या। रक्षा खडसे यांनी संगणक शास्त्रात BSc केला आहे। त्यांचा प्रवास थेट आता केंद्रीय मंत्रिपदापर्यंत पोहोचलाय। ऐन निवडणुकीत एकनाथ खडसेंनी सुनेसाठी भाजपच्या प्रचारात उडी घेतली। त्यामुळे रक्षा खडसे यांचा विजय सुकर झाला। त्यात रक्षा खडसे यांना केंद्रीय मंत्रिपद मिळाल्यामुळे एकनाथ खडसेंचं चांगलंच वजन वाढलंय। त्यामुळे पुढच्या काळात उत्तर महाराष्ट्रात भाजपमध्ये पुन्हा खडसे विरुद्ध महाजन असा सामना रंगण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।